आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। भायखळ्यात मध्यरात्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या तालुका अध्यक्षाची हत्या। मुंबईत भायखळा इथं शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा भायखळा तालुका अध्यक्षाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला। यात त्यांचा मृत्यू झालाय। सचिन कुर्मी असं या व्यक्तीचं नाव आहे। या घटनेनं भायखळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे। भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागे शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास ही घटना घडली आहे। या हल्ल्यात सचिन हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष असल्याची माहिती मिळते। शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। जे रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। भायखळा पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। तर कुर्मी यांच्या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले। कुर्मी हे समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे। आज समीर भुजबळ कुर्मी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते।